नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांचं स्वागत करतो या इंटरव्ह्यूच्या गायडन्स सेशनमध्ये. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, पहा की आपण ही क्रेडिट ऑफिसरची जी काही एक्झाम आलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी पोस्ट होत्या आणि आपल्याला तर क्रेडिट ऑफिसरची ही पोस्ट होती. याच्या आधी आपण पाहिले मित्रांनो की ज्यावेळेस फर्स्ट टाईम क्रेडिट ऑफिसरची पोस्ट निघाली होती मोठ्या प्रमाणात, तिथं MBA फायनान्स कंपल्सरी केलं होतं. त्यानंतरच्या ॲडव्हर्टाईजमध्ये बघितलं की आपण BCom MCom वाल्यांना कंपल्सरी केलं होतं, म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया. आज या रिक्रुटमेंटमध्ये आपण बघितलं की ही जी काही 4 एप्रिल 5 एप्रिलला जी काही एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट अपिअर होऊ शकत होता. तर मित्रांनो, आता आणि ह्या एक्झाममध्ये असं होतं की निगेटिव्ह मार्किंगही नव्हती. तर त्याच्यामुळे या एक्झाममध्ये इंटरव्ह्यू बऱ्यापैकी मॅटर करणार. रिझन काय की निगेटिव्ह मार्किंग नव्हती तर सगळ्यांचा स्कोर जसं काही अंदाजे जरी असतील, आपल्याला शुअर नसतील तरी पण आपण प्रश्न सोडवले असेल, बऱ्यापैकी सगळ्यांना स्कोर असेल. त्यामुळे इंटरव्ह्यू पण खूप बऱ्यापैकी मॅटर करणार. तर आता पाहूया की आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष दिलं पाहिजे आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, मला हे पण सांगायचं आहे की संकल्प एज्युकेशनतर्फे तुम्हाला फ्री मॉक इंटरव्ह्यूज दिले जाणार आहेत, म्हणजे घेतले जाणार आहेत आमच्यातर्फे, आणि ते ऑफलाईन मोडमध्ये असणार आहेत. ऑनलाईनबद्दल डिटेल निखिल सर सांगतील तुम्हाला, पण ऑफलाईनचं आपल्याला कम्प्लिटली फ्री असेल आणि ते आपलं सध्या तरी औरंगाबाद या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या सेंटरवरती चालू असणार आहेत. इतर कोणत्या शहरात चालू होणार आहेत का, तर आत्ता स्पेसिफिक नाही सांगू शकत या व्हिडिओमध्ये, पण एवढं 100% खरं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये संकल्प एज्युकेशन ते होणार आहेत. ॲडिशनल काही इन्क्वायरी करायची असेल तुम्हाला तर तुम्ही या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, आणि काही आपल्या अडचणी असतील, काही आणखी डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ते तिथे पाहू शकता, विचारू शकता. या नंबरवर संपर्क करा आणि काही विचारायचं असेल तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता की कधी. आणि रजिस्ट्रेशन पण तुमचे याच नंबरवर चालू असतील. तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे आहेत, त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर तुमच्या शेड्यूलप्रमाणे, म्हणजे शेड्यूल आमच्यातर्फेच डिसाईड करण्यात येईल आणि तुमचं इंटरव्ह्यू आम्ही कंडक्ट करू. तर सुरुवात करूया की आपण आता पहिल्यांदा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं असतं आणि नेमकं काय असतं ते. सर्वांचं अभिनंदन. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे आजच्या ह्या प्रिपरेशनमध्ये सांगायचं म्हणजे आपल्या डॉक्युमेंट्सचा हा सेट बेसिक आहे, जो मी इथं स्लाईडवर ठेवलेला आहे, बोर्डवर दिसतोय तुम्हाला, तो बेसिक सेट आहे. ॲटलिस्ट हा सेट आपल्याकडे असावा. याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल काय डॉक्युमेंट प्रत्येक ऑर्गनायझेशन, कोणती बँक असो, ऑर्गनायझेशन असो, आपल्याला ॲडिशन मागू शकतं. जसं की बघा, पहिला डॉक्युमेंट आहे 10वी आणि 12वीचे मार्कशीट्स. त्याच्यानंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. भरपूर बोर्डमध्ये बोर्ड सर्टिफिकेट वेगळं दिलं जात नाही, पण जनरली आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये बोर्ड सर्टिफिकेट वेगळं दिलं जातं, त्याला आपण सनदसुद्धा म्हणतो 10वी 12वीची. त्याच्यानंतर सेमिस्टर वाईज मार्कशीट्स, डिग्री सर्टिफिकेट, PG असेल तर PG सर्टिफिकेट, ID प्रूफ जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, कॅटेगरी जी असेल ती कॅटेगरी सर्टिफिकेट, इंटरव्ह्यूचं कॉल लेटर, ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट. हे झाले बेसिक सेट ऑफ डॉक्युमेंट. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट असू शकतात. हा फक्त एक बेसिक सेट आहे. जनरली ॲटलिस्ट इतका सेट आपल्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा पाहूया आपण, ॲक्च्युअल इंटरव्ह्यू चालतो कसा. बघा मित्रांनो, तुम्ही असताल, मी असताल, कोणी असो, इंटरव्ह्यू पॅनलमध्ये समजून घ्या हे तुम्ही आहात. ड्रॉइंग अशी आहे, थोडंसं ॲडजस्ट करा, स्माइली फेस ठेवू. हे तुम्ही आम्ही आहोत आणि आपल्याला जे काय पॅनल असतं ते ॲनालाइज करतं वेगवेगळ्या पार्टमध्ये. म्हणजे बघा की पहिला पार्ट आहे तो आहे HR ॲस्पेक्ट. HR ॲस्पेक्टमध्ये किंवा HRच्या पार्टमध्ये आपल्याला आपले वैयक्तिक प्रश्न विचारले जातात, ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे काय, आपल्याला काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाची तुम्ही कसं उत्तर देता, कसं जस्टिफाय करता, त्याच्यावरून तुमची बौद्धिक पातळी, तुमची एखाद्या सिच्युएशनला हँडल करण्याची ॲबिलिटी चेक केली जाते, ॲनालाइज केली जाते. तर HR ॲस्पेक्टमध्ये काय क्वेश्चन येणार, पर्सनल, जसं की तुम्ही कुठून आला आहात, किंवा सगळ्यात पहिला प्रश्न असतो इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तुमच्याबद्दल सांगा. त्याच्यानंतर तुम्ही कुठून आला आहात, व तुमचं मग BSc आहे तर मग तुम्ही बँकिंग का करता, व्हाय बँकिंग. गॅप असेल तर गॅप काय आहे, काय केलं इतके दिवस, माझं तर ग्रॅज्युएशन 2020मध्ये झालेलं आहे, मग 5 वर्ष झालं काय करता तुम्ही, हा प्रश्न असू शकतो. त्याच रिलेटेड तुम्ही जिथून आलात त्या जागेबद्दल, म्हणजे समजा तुम्ही आता मी जसं छत्रपती संभाजीनगरचा आहे तर मला विचारतील की तुमचं छत्रपती संभाजीनगरबद्दल सांगा, याचं काय वैशिष्ट्य आहे, इथे काय खासियत आहे, तिथलच्या इम्पॉर्टन्स काय आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. एखाद्याचं नाव थोडंसं वेगळं असेल त्यांच्या नावाबद्दल विचारलं जाऊ शकतं. हॉबीज काय आहेत, स्ट्रेंथ, विकनेसेस काय आहेत, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला या HR विचारली जाऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आणखी प्रश्न असू शकतात. हे जे की आम्ही प्रश्न सांगितले ते फक्त सिंपल एक्झाम्पल्स आहेत. सेकंड पार्ट पाहू आपण स्टॅटिक बँकिंगचा.
स्टॅटिक बँकिंगमध्ये काय, बँकिंग रिलेटेड टर्मिनॉलॉजीज, जसं की तुम्हाला विचारू शकता आर-बी-आयचा रोल काय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला विचारू शकतील सिबिल काय आहे, के-वाय-सी काय असतं, डी-डी आणि चेकमध्ये काय डिफरन्स असतो, एन-एफ-टी आर-टी-जी-एसमध्ये काय डिफरन्स असतो, त्याच्यानंतर काही स्कीम्स असतील गव्हर्नमेंटच्या बँकेत थ्रू आपण इम्प्लिमेंट करतो त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय आहे, असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर हे झाले काही सिम्पल प्रश्न. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन रिलेटेड, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आता कोणाचं BSc कॉम्प्युटर असतं, कोणाचं BCA MCA असतं, कोणाचं लॉ असतं, कोणाचं ॲग्रिकल्चर असतं, तर याच्या रिलेटेड क्वेश्चन घेतात. मी आता एक एक स्ट्रीमचं विचारतो तुम्हाला. बघा आता BComचा एखादा विद्यार्थी, आता मॅक्झिमम ही क्रेडिट ऑफिसरची पोस्ट आहे, याला BComची एक्झाम BCom झालेले स्टुडंट बऱ्यापैकी असतील, त्यांना प्रश्न विचारू शकतात, किंवा डेप्रिसिएशन काय असतं, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट्स कोणते असतात जे की एखाद्या ऑर्गनायझेशनचे इम्पॉर्टंट असतात. मग जसं ट्रायल बॅलन्स आहे, त्याच्यानंतर आपण उत्तर देणार सांगणार बा ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट. मग त्याच्यातले डिफरन्स विचारतील, बघा सांगा ट्रायल बॅलन्स आणि बॅलन्स शीटमध्ये काय डिफरन्स असतो, ऑडिट काय असतं, ऑडिटचे काय प्रकार असतात वेगवेगळे, त्याच्यानंतर तुम्हाला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशनच्या मेथड्स काय विचारू शकतात, प्रोव्हिजन्स का केली जातात आणि प्रोव्हिजन्सची डेफिनेशन काय, अशा काही बेसिक गोष्टी तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर समजा एखादा कोणी लॉचा स्टुडंट आहे, आता माझं MCA झालेलं आहे आणि LLM पण आहे, म्हणजे अपेअर आहे मी, माझं फक्त सबमिशन बाकी आहे काही, त्याच्यामुळे ते राहिलेली डिग्री. तर समजा तिथं काय असेल तर तुम्हाला ते विचारू शकतात, कॉम्प्युटरबद्दल सांगा बाबा, मग हार्डवेअर सॉफ्टवेअरमधलाच काय फरक असतो, त्याच्यानंतर C प्रोग्रामिंग लँग्वेज काय, C++मध्ये डिफरन्स काय, AI काय आहे, AIचा इम्पॅक्ट काय होईल जर का ते इम्प्लिमेंट झालं बँकेमध्ये, किंवा त्याच्यामुळं काही नोकऱ्या जाऊ शकतात का, मग क्रिप्टोकरन्सीज काय, असं काही रिलेटेड टू टेक्नॉलॉजी तुम्हाला विचारू शकतात. लॉचे आहात रिलेटेड लॉ तुम्हाला विचारू शकतात. इंडियन ज्युडिशरी सिस्टीमबद्दल काय विचारू शकतात, रिसेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये ऑनरेबल CJIची अपॉइंटमेंट झाली त्यांच्याबद्दल विचारू शकतात. तर तुम्हाला अशा काही बेसिक गोष्टी विचारू शकतात रिलेटेड टू लॉ तुमच्या फील्डच्या. त्याच्यानंतर प्रश्न येतो एखादा समजा ॲग्रिकल्चरचा आहे, तर ॲग्री रिलेटेड जसं तुमचं मग ॲग्रीचा उपयोग काय होणार बँकेत, किंवा मग तुमचं जे काय नॉलेज आहे तुम्ही तुमच्या शेतात कसं वापरलं, मॉड्यूलमध्ये काय केलं तुम्ही, त्याच्यानंतर तुमच्या रावेमध्ये काय केलेलं, असे काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर आणखी एक ॲडिशनल पार्ट असतो की वर्क एक्सपिरियन्स. कोणत्या कोणत्या स्टुडंट्सला एखाद्याला वर्क एक्सपिरियन्स पण असू शकतो, याला मी नंबर दिला नाही, याला थर्ड पॉईंट आपण कन्सिडर करू शकतो. एखाद्याला काय एक्सपिरियन्स असतो की बाबा एखाद्या दुसऱ्या कुठे छोट्याशा बँकेमध्ये काम केलेलं असतं, किंवा घरची परिस्थिती खराब आहे, कुठं पार्ट टाईम जॉब केलेला असतो, तुम्ही तो सुद्धा मेन्शन करू शकता. असं काही नाही की तिला सर्टिफिकेटच पाहिजे का, नाही, तो कन्सिडर केलं जाईल का सर्टिफिकेट, नाही, बट तुम्ही एखाद्या प्रोफेशनल लेवलमध्ये काम केलेलं आहे, भले तुम्ही लायब्ररी अटेंडंट असाल, तिथं फक्त मुलांचं येणं जाणं बघणं ॲडमिशन बघण्याचं काम करता, बट स्टील यू हॅव द एक्सपिरियन्स टू डील विथ द पर्सन्स. म्हणजे घरच्यांच्या सोडून दुसऱ्यांसोबत तुम्ही कोणासोबत तरी राहिलात, त्यांना डील केलेलं आहे, त्यांना तुम्ही कन्व्हिन्स केलेलं आहे गोष्टीसाठी, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता की मला हा पर्टिक्युलर फील्डचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा पार्ट येतो करंटचा, चौथा पार्ट म्हणू. आता करंटमध्ये का नाही असं काय लिमिटेशन्स नसतात, त्याला तुम्ही काही विचारू शकता तिथं, पण जनरली बोल्ड ज्या सिच्युएशन्स आहेत, ज्या बोल्ड घटना झालेल्या आहेत, ज्या इन्सिडेंट्स झालेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात. रिसेंटमध्ये पाहायला गेलं आपण की जे अहमदाबादची दुर्घटना झालेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्याचबरोबर युनियन बजेटबद्दल विचारू शकतात. RBIनं आता 2,18,00,000 करोडचा जो काही डिव्हिडंड ट्रान्सफर केला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात. RBIचे काय इन्कम सोर्सेस असतात, त्याच्यानंतर काही रिसेंट गोष्टी झालेल्या असतील त्या गोष्टीबद्दल तुम्हाला विचारू शकतात. तर ह्या काही बेसिक्स होती की आपला इंटरव्ह्यू असा चालतो. आता वन बाय वन आपण बघू की क्वेश्चन्स कसे असतात. बघा, हा HRचा ॲस्पेक्ट मी जसं बोललो की पहिला प्रश्न आहे तुमचं इंट्रोड्यूस युअर सेल्फ, ओके. त्याच्यानंतर व्हेअर आर यू फ्रॉम, कुठून आला हा त्याच्याबद्दल सांगा. तुमच्या लाईफमध्ये काय तुम्ही अचिव्हमेंट्स केली आहे का. अचिव्हमेंट म्हणजे असं नाही सांगायचं की बस मला पहिलीच्या वर्गामध्ये चित्रकलेच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर आला, वर्गात पहिला नंबर आला, इट इज त्या टाईम वेळेस अचिव्हमेंट होती. पण प्रोफेशनल लेवलला असं आपण नाही सांगू शकत. अचिव्हमेंटमध्ये सांगताना कसं सांगणार तुम्ही, स्टेट लेवलला मी कशा गेममध्ये पार्टिसिपेट केले, कोणी बुद्धिबळ खेळले, कोणी कबड्डी खेळले, काही कोणता जो तुमचा आवडता गेम आहे त्याच्यात पार्टिसिपेशन केलेले, काही नॅशनल सेमिनार्स अटेंड केले, तिथे तुम्ही रिप्रेझेंट केलं तुमच्या कॉलेजला, तुमच्या युनिव्हर्सिटीला, असे काही अचिव्हमेंट्स असतील तर यू कॅन सी, ओके. त्याच्यानंतर हॉबीज,
तुमच्या हॉबीज काय आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत आणि विकनेसेस काय आहेत. हा प्रश्न मॅक्झिमम म्हणजे जर का कॉर्पोरेट इंटरव्ह्यू चालतो, जसं की आपण IDBIचा विचार केला किंवा एखाद्या प्रायव्हेट बँकेचा, तिथे तर असा प्रश्न विचारतो बा तुमच्या विकनेसेस सांगा, तुमच्या हॉबीज सांगा, तुमच्या स्ट्रेंथ सांगा. ह्या गोष्टीवर जर बऱ्यापैकी महत्त्व दिलं जातं. तर आपल्या हॉबीज ज्या आहेत त्या मेंटेन करायच्या, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आणि त्यावर प्रश्न येऊ शकतात. व हॉबीज समजा एखाद्याने सांगितलं की मला क्रिकेट पाहण्याची आणि खेळण्याची हॉबी आहे, तर अशी हॉबी असेल तुम्हाला रिलेटेड टू क्रिकेट क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे तुम्ही जे बोलताल त्याच्या रिलेटेड तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन येऊ शकतात. क्रिकेटमध्ये कुठं आपली ट्रॉफी चालू आहे, कोणता अवॉर्ड कोणाला भेटला आहे का, काही नाही, अशा गोष्टी. IPL झालं, IPL बद्दल कोण आत्ता जिंकलेलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारू शकतात. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारू शकतात की बँकांचं एक्झाम्पल येतं की बँकांचं प्रायव्हेटायझेशन होत आहे, ते योग्य आहे का अयोग्य तुमचं सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला हे असं विचारू शकतात की जर तुमचं सिलेक्शन दुसरीकडे झालं, समजा तुम्ही आता क्रेडिट ऑफिसर सेंट्रल बँकेला आलात आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे SBI PO म्हणून, सेम टाईमला दोन्ही पण अपॉइंटमेंट लेटर आले, मग तुम्ही काय निवडाल. हे अशा काही सिच्युएशन देतील तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. तुमच्यातलं बेस्ट काढून घेण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही किती ऑनेस्ट आहात ते पाहण्याचा प्रयत्न केला जातो आणि तुमचा व्ह्यू, तुमचं जजमेंट कसं आहे ते पाहण्याचा प्रयत्न तिथं केला जातो आणि तुमचं ॲनालिसिस पॅनलतर्फे केलं जातं. त्याच्यानंतर पुढे येतं की व्हाय CBI आणि व्हाय क्रेडिट ऑफिसर. तुम्ही तर समजा BSc ॲग्रिकल्चर आहात तर AFO का नाही, किंवा तुम्ही समजा ITचे असेल तर मग तुम्ही SOसाठी का ट्राय नाही केलं. तर असे काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. मग CBIच का, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच का, दुसरी बँक का नाही, असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतर अबाउट CBI बँक किंवा त्या बँकेबद्दल जी काय बँक असेल, आता आज आपण CBI बद्दल बघतोय तर CBI बँकेबद्दल विचारतील तुम्हाला. मग त्याच्याबद्दल सांगताना आपण डिटेलमध्ये सांगायचं की CBIची स्थापना कधी झाली, CBI इनिशियल स्टेजला कसं ग्रोथ होत गेली, हिस्ट्री सांगायची थोडक्यात. त्याच्यानंतर काय अवॉर्ड्स आहेत का सांगायचं, प्रॉफिट काय आहे, की पॅरामीटर्स जे असतात मार्च एंडिंगला, जसं की प्रॉफिट असेल, NPA असेल, बिझनेस असेल, त्याच्यानंतर काही अवॉर्ड्स भेटले का त्याच्या अकॉर्डिंग ते असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारू शकतात. काही रेशोज पण विचारू शकतात, CD रेशो काय आहे हा विचारू शकतात. आता पुढचा प्रश्न आहे ग्रॅज्युएशनबद्दल. बघा ग्रॅज्युएशनमध्ये बघा करंट वर्किंग डोमेन, कुठं काम करत असेल त्याच्याबद्दल सांगा, तिथं काय रोल आहे तुमचा. ओके, रोल काय आहे तुमचा, करंट रोल काय आहे. ॲडिशनल एक क्वेश्चन येतो की क्रेडिट ऑफिसरचा काय रोल असतो, CO म्हणतो त्याला आपण, क्रेडिट ऑफिसरचा काय रोल असतो, हा प्रश्न तुम्हाला असतोच असतो. त्याच्यानंतर तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये किंवा काम करत असताना काय अचिव्हमेंट्स आहेत का, बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर म्हणा किंवा स्टुडंट म्हणा, असं काय तुम्हाला झाले का. ग्रॅज्युएशनचं नॉलेज, त्याच्यावरचा प्रश्न मी जसं म्हटलं की ॲग्री रिलेटेड असेल, ॲग्री रिलेटेड क्वेश्चन. तुमच्या नॉलेजचं युटिलायझेशन आमच्या करंट पोझिशनसाठी कसं करणार, हा प्रश्न तुम्हाला इथे विचारू शकतात. म्हणजे समजा तुम्ही आता BSc ॲग्रिकल्चर जे केलेलं आहे, कोणी BSc मॅथमॅटिक्स केलेलं आहे, कोणी BSc कॉम्प्युटर केलेलं आहे, कोणी BCom केलेलं आहे, कोणी MBA केलेलं आहे, असं. तर हा तुमचा जो काय ॲकॅडमिक नॉलेज आहे, ॲकॅडमिक एक्सपर्टीज आहे, ती तुम्ही या पोझिशनसाठी कसं यूज करणार किंवा काय यूज करणार, असे तुम्हाला प्रश्न असू शकतात. मित्रांनो, हे फक्त मी सॅम्पल क्वेश्चन्स घेतोय. असेच असतील का, असू शकतात, नसूही शकतात. पॉसिबिलिटी आहे आणि न असण्याची पण पॉसिबिलिटी. त्याच्यामुळं इथं काही मी असं हे नाही सांगत आहे की फक्त हेच प्रश्न करा तुम्ही जा, नाही. मी फक्त तुम्हाला सॅम्पल देतो, तुम्ही तुमच्या हिशोबानं लिस्ट बनवा प्रत्येक याच्यामध्ये. बघा आता हा स्टॅटिक बँकिंगचा पोर्शन आहे. जसं इथं RBI बद्दल विचारू शकतात, RBI बद्दल सांगा, NABARD बद्दल सांगा, जे काय रेग्युलेटरी बॉडीज आहे SEBI बद्दल सांगा. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन चेक अँड DD काय असतो, डिफरन्स बिटवीन NEFT RTGS, टाईप्स ऑफ चेक्स, टाईप्स ऑफ ATM, KYC काय असते, KYC प्रोसेस का केली जाते, KYC डॉक्युमेंट्स काय असतात, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डमधला डिफरन्स सांगा. क्रेडिट रेटिंग एजन्सी जसं की सिबिल आहे, क्रिसिल आहे, ओके, इकरा, ह्या भरपूर एजन्सीज आहेत. पण जनरली सिबिलवर क्वेश्चन येतात. जसं आता आज म्हणजे हसण्याचा मुद्दा आहे की आजकाल ते न्यूजपेपरमध्ये पण येते की लग्न जमवण्यासाठी पण सिबिल स्कोअर चेक केला जात आहे. म्हणजे असे पण आता चालू आहेत, सिबिलचे कुठं पण रेफरन्स दिले जात आहेत. तर त्याच्यामुळं सिबिल याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. NPA काय आहे असं पण तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेसबद्दल बघा मित्रांनो की युनियन बजेटवर विचारू शकतात. मी हा ब्लँक त्याच्यासाठी ठेवला की इथं काही प्रश्नांना लिमिटच नाही, सॅम्पल द्यायचं म्हणलं तरी पण खूप येऊ शकतात. तर युनियन बजेटमध्ये काय आहे, त्याच्यानंतर अहमदाबादबद्दल घटना बोललो मी, तर असं काही प्रश्न तुम्हाला इथे असू शकतात. तर मित्रांनो पुन्हा एकदा मी रिवाईज करतो या पोर्शनला, कारण पुढचा पोर्शन आहे ड्रेस कोडबद्दलचा. तर ड्रेस कोडवर जाण्याआधी आपण काय पाहिले ते पाहूया एकदा, आणि तुम्हाला करायचं काय.
मित्रांनो जसं मी सांगितलं HR ॲस्पेक्टबद्दल बोललो, त्याच्यानंतर मी स्टॅटिक बँकिंगबद्दल बोललो, ग्रॅज्युएशनबद्दल बोललो आणि करंट्सबद्दल. तर मित्रांनो तुम्हाला प्रिपरेशन जेव्हा स्वतःच सोबत करायचंच आहे, म्हणजे स्वतःच प्रिपरेशन करायचं असतं आपल्याला, कारण आपल्याबद्दल आपण जास्त जाणतो कम्पॅरेटिव्हली अदर्स. तर आपले ॲटलिस्ट एक 5 ते 10 क्वेश्चन, ओके, 5 to 10 क्वेश्चन्स प्रत्येक याच्यात बनवून ठेवा. HR मध्ये स्वतःचे काय क्वेश्चन बनतात ते बनवा. त्याच्यानंतर स्टॅटिक बँकिंगची तुम्ही इंटरनेटवर सर्च केले तुम्हाला मिळून जातील, असं काही प्रॉब्लेम नाही. कुठे करा, गुगल करा, ChatGPT करा, काही पण करा, सापडून जातील. ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन कसेच बनतील माझ्या रिलेटेड ग्रॅज्युएशनमध्ये काय होतील. समजा मी सिव्हिल इंजिनियर आहे, तर सिव्हिल इंजिनियरला क्वेश्चन्स काय येतील, इंटरनेटवर सर्च करा, टॉप 10 क्वेश्चन्स फॉर सिव्हिल इंजिनियर फॉर इंटरव्ह्यू, असं सर्च केलं तरी लिस्ट सापडून जाईल. तर आपले ॲटलिस्ट 5 ते 10 असे क्वेश्चन्स तयार करून ठेवा. जर का तुम्ही तसं प्रिपेअर करताल स्वतःला, तर ॲटलिस्ट तुमचे 2-4 तरी क्वेश्चन, मी तेवढी गॅरंटी घेतो की तुमचे 2-3 तरी क्वेश्चन तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये नक्की येतात स्वतः बनवले. आणि आपण स्वतः आपले क्वेश्चन्स काढतो, ते बनवतो, आणि ते जेव्हा एक्झाममध्ये येतात त्याची खुशी खूप वेगळी असते. तर मित्रांनो, तर हे असं बनवा तुम्ही, तुम्हाला बऱ्यापैकी ते हेल्प करतील. ओके, आता पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला ड्रेस कोडबद्दल. ड्रेस कोड जनरली मुलांसाठी, आता तुम्ही ऑफिसर बनणार आहात, आपण त्यांना मेन म्हणूया, बॉय नाही म्हणायचं, बॉयज नाही, मेन. ओके, तर जनरली असा कलर असावा. हे फक्त एक्झाम्पल आहेत, तुमच्या मनानं घ्या, पण कॉम्बिनेशन थोडंसं व्यवस्थित बघून घ्या. प्लेन असावं, डिझाईन म्हणजे पार इथं फुलं काढलेले, त्याच्यावर स्टार काढलेले लहान लेकरांसारखे, कार्टून वगैरे असं काही घालायचं नाही आपल्याला. प्लेनच असावं, रिकमेंडेड आहे. त्याच्यानंतर लक्ष कुठं द्यायचं, बेल्टवर. बेल्टचा कलर, शूजचा कलर आणि तुमच्या वॉचचा कलर जवळपास सारखा ठेवा. म्हणजे जर का ब्लॅक घेताय तर तुम्ही तिन्ही पण प्रेफर करा की ब्लॅकच असावे, वेगवेगळे कलर नका घेऊ. म्हणजे शूज ब्राऊन घेताय, बेल्ट ब्लॅक घेताय, त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये जी घड्याळ आहे त्या घड्याळाचा कलर एकदम रेड घेताय, ग्रीन घेताय, काहीतरी असं नका करू. एक कॉमन कलर ठेवा. वॉच जनरली फॉर्मल असावी, कलरची, लाईटची, जी जत्रेमध्ये येते ती अशा कोणत्या घालायच्या नाहीत आपल्याला. तर ह्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. तर हे मेंटेन करा. सोबत आता जो पण पॅन्टचा तुम्ही कलर निवडाल, जवळपास तशा कलरचे सॉक्स घ्या. ओके, सॉक्सचा कलर पण जवळपास तसाच राहू द्या जसा पॅन्टचा कलर. एक्झॅक्टच पाहिजे का, असेल तर ठीक आहे, नसेल तर असं नाही की मला तशाच कलरचा सॉक्स पाहिजे, नाही, जवळपास सारखे कलरचे सॉक्स असू द्या. आता हे झालं मुलांसाठी, मेनसाठी. आता मुलींसाठी असं ड्रेस पॅटर्न ठेवा. जनरली रिकमेंडेड आहे की बंद गळ्याचं तुमचा जो काही ड्रेस असेल, टॉप म्हणतो आपण त्याला, ते असावा. दॅट वुड बी बेटर. जर का साडीमध्ये कम्फर्टेबल असाल तर साडी, सगळ्यात पहिल्यांदा साडीलाच प्रेफरन्स द्या. आणि त्याचं कम्फर्टेबल नसाल तर काय हरकत नाही. आता मुलांचा आणखी एक प्रश्न येतो, सर मी ब्लेझर घालून जाऊ का, हे घालून जाऊ का, ते घालून जाऊ का. जर का ब्लेझरची सवय असेल तर ठीक आहे, आणि ब्लेझर नसेल तरी असं काही विशेष फरक पडत नाही की ब्लेझर नाही म्हणून मला 2 मार्क कमी पडले आणि ब्लेझर आहे 4-5 मार्क जास्त आले, असं काही नाही, एवढा विषय फरक पडत नाही. असेल तर ठीक आहे, नसेल तर मुद्दा म्हणून घेऊ नका. आणि ब्लेझर घालण्याची सवय असावी, सवय असली तर ठीक आहे, सवय नसेल तर आपण आपलंच त्याच्यामध्येच परेशान होतो. आता पुढचा एक पार्ट आहे की मॉक इंटरव्ह्यूचा. बघा, मॉक इंटरव्ह्यू जे काय होणार आहेत, जे आपण आपल्या संकल्प एज्युकेशनतर्फे फ्री ऑफ कॉस्ट मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट केले जाणार आहेत. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत, फक्त ऑफलाईन मॉक इंटरव्ह्यू, जे की इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये मी स्वतःही असतील त्या पॅनलमध्ये, आणि माझ्यासोबत माझे काही पार्टनर्स, मित्र, कलिग्स असतील, ते तुम्हाला मी सांगेल कोण कोण आहेत ते. ओके, तर ऑफलाईन इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय की तुमचं जे काय परफॉर्मन्स असेल ती कंप्लीट रेकॉर्डिंग मिळेल. त्याच्यासाठी फक्त एक करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये कंप्लीट पूर्ण व्यवस्थित चार्जिंग असावी आणि स्पेस 1 ते 2 GB स्पेस असावा रेकॉर्डिंगसाठी. 2 GB तरी स्पेस ठेवा. रिझन काय की मित्रांनो, जवळपास अर्धा घंटा आपला इंटरव्ह्यू चालतो. तुम्ही संकल्प एज्युकेशनच्या चॅनलवर जाऊन शॉर्ट्समध्ये बघा की व्हिडिओज तुम्हाला दिसतील की मॉक इंटरव्ह्यू कसे चालले आहेत, आणि मित्रांचे तुमच्या फीडबॅक पण असतील तुमच्याकडे. तर आपला जवळपास अर्धा घंटा व्हिडिओ रेकॉर्ड होतो, तुमचाच असतो, तुमच्याच मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग होते. त्यामुळे त्याच्यात मेमरी स्पेस आणि चार्जिंग प्रॉपर मेंटेन करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक फीडबॅक भेटेल डिटेल, तुम्ही काय बोलताय, कसं उत्तर दिलं, कसं द्यायला पाहिजे होतं, काय चुकीचं बोललात, काय व्यवस्थित बोललात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या त्या फीडबॅकमध्ये पूर्ण कंप्लीट ॲनालिसिस मिळून जाईल. आणि ते तुम्हाला इंटरव्ह्यू झाल्या लगेच भेटून जाईल हार्ड कॉपीमध्ये. त्यानंतर बघा की इंटरव्ह्यूमध्ये जे काही पॅनलिस्ट असतील ते सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे बऱ्यापैकी. माझा स्वतःचा 9 वर्षाचा बँकेमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे. माझ्यासोबतच बाकीचे फॅकल्टीज पण असतील. आणि जे इंटरव्ह्यूची लेवल असेल ते असं तुम्हाला फील होईल की इट इज ॲक्च्युअलच इंटरव्ह्यू होतं जसं काय, त्याच्यापेक्षाही स्ट्रिक्ट प्रकारे आपल्याकडे इंटरव्ह्यू घेतला जातो.
ओके, तर मित्रांनो माझ्यासोबत असतील समीर सर, स्वतः एक्सक्लुझिव्हली कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, कंपनी सेक्रेटरी आहेत ते, आणि एस बी आयमध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालेले ते असतील. त्याचबरोबर मी स्वतः असेल, त्यानंतर माझे क्रेडेन्शियल इथे लिहिलेले आहेत पाहू शकता, आणि प्रशांत सर असतील, आणि यांच्या व्यतिरिक्त सतीश सर असू शकतील. आता जे पॉसिबल असतील त्यांना मी पॅनलमध्ये असतीलच, ते आपल्याला नोटिफाय करतो आम्ही ग्रुपमध्ये की कोण कोण असणार आहे पॅनलमध्ये, काय काय नाही ते. तर मित्रांनो बेसिकली हे गायडन्स सेशन होतं तुमचं. इंटरव्ह्यू तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं, कारण भरपूर मुलं बाहेरगावचे आहेत, ते इथे येणं त्यांना पॉसिबल नसेल, तर ॲटलिस्ट जेवढं मी सांगितलं त्या हिशोबानं प्रिपरेशन करा, तुम्हाला त्याची हेल्प होईल. आणि आपल्या मित्रांसोबत थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस जरी केलं मॉकची तरी पण तुमचं काम त्याच्यातून होऊन जाईल. आणि ज्यांना पॉसिबल आहे ते इथे येऊ शकतात, ते इथे या, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अत्यंत दर्जेदार इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाईल आणि तुम्हाला फीडबॅक दिला जाईल. चला, ऑल द बेस्ट, थँक्यू.